नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून नांदेडच्या तामसा येथे 2 गटात काल रात्री राडा झाला होता। त्या राड्यानंतर गावातील अनेक दुकानावर दगडफेक करून नासधूस करण्यात आली होती। पोलिसाच्या वाहनाच्या गाड्यावर देखील दगडफेक झाली आहे। या घटनेनंतर तामसा गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। दगडफेकीच्या घटनेनंतर आज तामसा बंदची हाक देण्यात आली असून सकाळपासून तामसा शहर बंद आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तामसा येथे लावण्यात आलाय। दरम्यान दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी तामसा येथील नागरिकांनी केली आहे। पाहूया काय म्हणाले ते। बारालिंगापासून याची सुरुवात झाली एका युवतीच्या छेडछाड प्रकरणापासून आणि त्या छेडछाड प्रकरणामध्ये असं सांगितलं मग आमच्या एका माणसाने सांगितलं की तुम्ही इथं देवा धर्माच्या ठिकाणी असं काही करू नका। त्याचा रोष ठेवून त्याला गावात घरी आल्यावर एकट्याला गाठण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली। तिथून या प्रकरणाची सुरुवात झाली आणि प्रकरण वाढत काल संध्याकाळी जेव्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे बांधव आमचे या पोलीस स्टेशनला आले असता काही जण मध्ये होते, काही जण बाहेर होते, तर त्यांच्यावर बाजारातून पुन्हा दगडफेक करण्यात आली। त्या दगडफेकीचं प्रत्युत्तर देण्यासाठी काही जणांनी दगडफेक करावं लागली पोलीस स्टेशन पडून। पण आता हे सगळं प्रकरण त्या ठिणगी आहे ती बारालिंगाच्या देवस्थानाच्या या कार्यक्रमापासून सुरुवात झाली। काल झालेल्या प्रकरणाचं रात्री आरामदानं शांत झालं। रात्री दगडफेक केली सगळ्या मार्केटमध्ये, दुकानानं, गावानं, चौकात जाऊन दगडफेक केली त्यांनी। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज मार्केट बंद ठेवणार। गुन्हेगाराला पकडण्यात यावा, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, त्याच्यासाठी आम्ही मार्केट बंद ठेवून निषेध पाळणार आहे। तामसा येथे काल काही अज्ञात म्हणजे जवळपास 25 ते 50 जण आम्ही तामसा पूर्ण मार्केट आणि जुन्या गावामध्ये दगडफेकीचं फेक करून भीतीचं वातावरण अजून दहशत निर्माण केली आहे। त्याच्या निषेधार्थ तामसा मार्केट पूर्ण कडकडीत बंद आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करून योग्य कारवाई करण्यात यावी ही आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला। बारालिंगाची यात्रा होती, त्याच्यात काही मुलीची छेडछाड झाली। त्यानिमित्त रात्री आम्ही सगळं शांत होतं, पण रात्री नंतर 10च्या नंतर सगळं गोटेफेक झाली। व्यापाऱ्याच्या दुकानावर गोटे फेकून दिले, त्याचा परिणाम झाला। त्या निषेधात आम्ही आज तामसा बंद ठेवलं। गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात यावी। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।